जनकल्याण अर्थात महालक्ष्मी नारायण महायागस्थळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। इतना बड़ा महाकुंभ आपके इस क्षेत्र में ये दुर्लभ दर्शन का संयोग है, इससे वंचित न रहें, यही मेरा निवेदन है। कोकणात सुरू असलेल्या जनकल्याण महायागस्थळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विविध वृत्तपत्रांचे तसेच वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, वार्ताहर तसेच कॅमेरामन यांचं श्रीफळ, शाल, सन्मान चिन्ह, जनकल्याण समितीचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, महामंडलेश्वर यांचे शुभ हस्ते देऊन गौरवण्यात आले। यावेळी उपस्थित जनसमुदायाला व पत्रकारांना युवा नेते संदेश पारकर यांनी संबोधित केले। आणि या समाजाच्या कल्याणाच्या करता या जनकल्याण यागाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर सिंधुदुर्ग भूमीच्या मध्ये एक पवित्र भूमी आहे, ज्या पद्धतीनं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपल्याप्रती विश्वास आहे, आपल्याप्रती प्रेम आहे, आणि म्हणून आज मोठ्या संख्येला भाविक वर्ग आपल्या सगळ्या उपक्रमामध्ये आपला सहयोग त्या ठिकाणी होतो, नतमस्तक त्या ठिकाणी आपल्याला होतो। आणि मला विश्वास आहे की या सगळ्या जनकल्याण यागाच्या माध्यमातून माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या जनतेचं त्या ठिकाणी कल्याण होईल। या ठिकाणी पदस्पर्श माझ्या भूमीला या ठिकाणी झाला, आपलं वास्तव या ठिकाणी या निमित्ताने राहिलं। कुठेतरी या सगळ्या सेवा करत असताना जर आम्ही कुठे कमी पडेल असू तर आपण आमचं त्या ठिकाणी म्हणजे मोठं मन आपण त्या ठिकाणी करावं आणि आम्हाला कुठेतरी त्याच्यामध्ये क्षमा करावी। पण तरी सुद्धा ज्या पद्धतीनं आपण सगळे संत एकत्र कुठल्याही वेगवेगळ्या आखाडे न करता एक वेगळेपणा या ठिकाणी आपण दाखवला, सगळे संत एकत्र आलात, सगळे आखाडे एकत्र झाले, आणि त्याच पद्धतीनं सुद्धा त्या जनतेला कल्याणाकरता किंवा सगळ्या लोकांच्या हिताच्या करता सर्व जनतेने मात्र सुद्धा तशाच पद्धतीनं एक संघ व्हावं आणि आपल्या समाजाच्या प्रगती करता, आपल्या जनतेच्या प्रगती करण्यासाठी त्या ठिकाणी वाहून गेलं। ज्याप्रमाणे संतांनी आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे सगळ्या लोकांच्या करता आपलं सगळं जीवन त्या ठिकाणी वाहून घेतलेलं आहे आणि प्रत्येकाने आपली त्या ठिकाणी त्याग केलेला आहे। तुमचं जे महान कार्य आहे हे कुठेतरी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला, महाराष्ट्राला एक दिशा देणार आहे। आणि म्हणून अशी आपल्याला सांगितलं की आपली जर आपण दृष्टी बदलली तर तशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसणार आहे, आणि म्हणून आपण आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी, काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने जर केला तर या जगामध्ये तो यशस्वी होऊ शकतो। आणि आपल्याला संतांचे आशीर्वाद हे सातत्यानं आपल्या जीवनामध्ये आपल्या पाठीशी राहणार आहेत, आणि तेच खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे। कार्यक्रमस्थळी राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला, त्याची काही क्षणचित्रे। ब्युरो रिपोर्ट, कोकण लाईव्ह, कणकवली। गोकुळ